वती त्यांना त्रिवार वंदन करतो। आज आपण जो दिवस इथं स्मरण करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे तो म्हणजे 25 जून 1975 ला आजच्या दिवशी आणीबाणी लागली होती आणि त्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे। 50व्या वर्षाचा अध्यायाचा हा दिवस आहे आणि हा आजचा जागरणाचा दिवस आहे। त्या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जींचा तो संकल्पाचा दिवस होता। आजच्या या जागरण दिवसानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या विधानसभेचे संयोजक, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकरजी मेंगर, तसेच आपल्या पारशी तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री अशोकजी गुथे व श्री प्रकाशजी वांडे, तसेच मंचावर उपस्थित खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुरेशजी भगत, आमच्या जिल्ह्याच्या महामंत्री रेखाताई दुरेदार, या आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आमच्याताई भुवनेश्वरीताई भुसे, तसेच भारतीय जनता पार्टीचे महामंत्री मनोजजी गिरी, भारतीय जनता पार्टीचे पार्श्वनी शहराचे नेते तथा माजी गटनेते सागरभाऊ सायरे, तसेच खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष तथा पार्श्वनी तालुक्याचे माजी सभापती श्री राजेजी कडू, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे आमचे मोठे बंधू या मंडळाचे अध्यक्ष राहुलजी मेंगर, नवीराव खैरी या ग्रामपंचायतचे सरपंच, आमचे काकाजी सारे काकाजी, त्यानंतर पार्श्वनी पालोरा या ग्रामपंचायतचे उपसरपंच, उपस्थित सर्व नागरिक, माता बंधूंनो, आताच विजूभाऊंना आपल्याला अनेक कार्यकर्त्याच्या माध्यमातून सांगितलं, पण विषय असा आहे की हा दिवस का, हा दिवस कशासाठी, मला गर्वानं असं सांगावंसं वाटतं की या दिवसाची जर सगळ्यात जास्त जर अनुभूती घेतली असेल तर ते दहेगाववासियांनी। माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते आजच एक मोठा कार्यक्रम आपल्या नागपूरला पार पडला आणि विविध गावातून लोक या कार्यक्रमासाठी बोलावले होते। हा दिवस का, हा दिवस कशासाठी आणि लोकशाहीचं हनन म्हणून हा दिवस का ओळखला जातं, त्याच्या मागे 2-3 महत्त्वाची कारणं आहेत। आपल्या भारत देशामध्ये जे संविधान लागू झालं आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, या कार्य संविधान आम्ही स्वतःकडून अर्पण करत आहोत। बाबासाहेबांनी आणि बी.एन. रावने दिलेली हे जे देण आहे या संविधानाचं हनन कुठेतरी होत होतं आणि त्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन इंदिरा हटाव देश बचावचा नारा दिला। हा नारा का दिला? कारण की आमच्या देशामध्ये संविधानाकडे नाही तर हुकुमशाहीकडे महत्त्व दिलं जात होतं आणि आपल्याला माहित आहे की एकच पक्ष घराणेशाहीने सामोरे होता आणि हळूहळू जनसंघ असेल किंवा घटक पक्ष असेल हा त्याच्या कार्याला कुठेतरी त्या अनैतिक कार्याला विरोध करत होता। मग या 25 जून 1975 ला जयप्रकाश नारायण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व घटक पक्ष एकत्रित आले आणि बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकच नारा दिला, इंदिरा हटाव देश बचाव। हा नारा का दिला? कारण इंदिरा गांधी कोणाचंही ऐकत नव्हत्या, एकेरी मनमानी करत होत्या। हे मी नाही सांगत, तुम्ही जर जर गुगल केलं तर त्या गुगलवर तुम्ही नक्की पहा। ज्या सगळे आता राहुल भाऊंना भाषणात सांगितलं की लोकसभेला आपण नॅरेटिव्हला बळी पडलो, ते लोक म्हणतात की 2014 पासून भारतीयत्वाचं हिंदुत्वाचं मोदीचं सरकार आलेलं आहे आणि ते संविधान बदलतं। तुम्ही गुगल करून पाहिलं तर 80 वेळा स्वतः काँग्रेसनं संविधान बदललेलं आहे। हे आपल्याला माहित असायला पाहिजे जेव्हा आपण समाजात जातो आणि कार्यकर्त्याला सांगतो। आणि दुसरी गोष्ट, त्याच संविधानाची पायमल्ली करून इमर्जन्सी लावली। इमर्जन्सी कधी लागते ते पण मी तुम्हाला सांगतो। जेव्हा देशामध्ये अंतर्गत युद्ध असेल, ज्याला गृहयुद्ध म्हणतो, किंवा दुसऱ्या देशाचं आपल्या देशावर जर युद्ध होत असेल तेव्हा लागते आणि जेव्हा देशामध्ये अराजकता मांडली असेल, ती अराजकता माजली तेव्हा इमर्जन्सी लावली जाते। पण हे इमर्जन्सी कशी लावली? जाणून बुजून लावली गेली आणि कशी लावली गेली? संविधानाची पायमल्ली करून जो आमचा विरोध करते आणि कशासाठी नैतिकतेला विरोध करते त्यांना हाणून पाडण्यासाठी आणीबाणी लावली गेली। हे सुद्धा एक संविधानात नव्हतं पण तेही लावले गेले। हा जो नॅरेटिव्हचा विषय राहुल भाऊंना आता मांडला तर समाजामध्ये जेव्हा आता येणाऱ्या पंचायतच्या निवडणुका आहे तेव्हा आपल्याला लोकांना सांगता आलं। मग याच्यामध्ये कोण कोण बळी पडलं? याच्यामध्ये एवढे लोक बळी पडले की ज्याची अजूनही प्रशासनाकडे नोंद नाही, अजूनही सेंट्रल जेलमध्ये नोंद नाही, अजूनही सरकारकडे नोंद नाही।
काळामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर या गोष्टी कुठेतरी उकरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही नावं शोधली गेली. त्याच्यामध्ये माझ्या गावच्या मंगेश तंतुळकरांनी, प्रमोद नाकाडेंनी गावोगावी जाऊन मिसाबंदीच्या लोकांची माहिती घेतली, त्यांचा डेटा संकलित केला. आताच नागपूरला 2 पुस्तकं प्रकाशित झाले. आपल्या रामटेक विधानसभेवर आधारित आहेत ते दोन्ही पुस्तकं, देवधारे सरांनी लिहिलेली पुस्तकं. त्याच्यामध्ये जेव्हा काही इतिहासामध्ये पाहतो तर सर्व घटक पक्ष, जयप्रकाश नारायण, परम पूजनीय बाळासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असे असंख्य मोठे नाव आहेत. आणि आपल्या जिल्ह्यातले जर नावं घ्यायचे झाले तर गंगाधरराव फडणवीस, नानाजी मुठाड, बबनराव देशपांडे, राजूरकर अशी कित्येक नावं आहेत. आणि हे नावं एवढे मोठे आहे की आपल्याला कधी तिथपर्यंत पोहोचता आलं नाही नाही, कारण की सरकारनं ते लपून ठेवले. पण आज विचारधारेचं सरकार आहे, त्या लोकांचा सत्कार करते आहे. आताच रेखाताईने सांगितलं की मी अशा कुटुंबातली आहे आणि आम्ही अशा ठिकाणी जन्माला आलोय की मुळात या संघाची भूमी म्हणून दहेगाव आणि माहुली यांनी मधातले नावं ओळखले जाते. जर दहेगाव जोशीचा विषय केला गेला तर तत्कालीन सरपंच आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मधुकरराव कडू होते, राजेश कडू आमचे काकाजी इथं बसलेले. त्यांच्या वडिलांना फार त्रास झाला कारण त्यावेळेस वकील साहेब आणि आमचे धांडे भावाचे चांदेवराव धांडे हे भूमिगत होते. त्यानंतर जेव्हा आता बघा 25 तारखेला आणीबाणी लागली आणि हे सतत भूमिगत होते, यांच्यासोबत बबनराव देशपांडे, नानाजी मुठाड, गंगाधरराव फडणवीस नाव सगळ्यांना माहिती आहे, बळवंतराव ढोटे असे अनेक लोक होते. आणि याही पलीकडे जेव्हा आम्ही थोड्याशा विषयाकडे जातो आणि मिसाबंदीचा जेव्हा विचार करतो का आमच्या तालुक्यामध्ये कोण कोण कसे कसे बंदी झाले तर आम्हाला नाव आठवते शामराव टेकाडे, दहीगाव जोशी. त्याच्यानंतर आम्हाला नाव आठवते नेमाजी बोरकर. आम्हाला नाव भरपूर नाव आहे, 24 नाव दहीगाव जोशीचे. मधुकरराव तांदूळकर असतील, बापूराव तांदूळकर असतील, त्यानंतर दत्तू बोरकर असतील, असे बरेच लोक आहेत. पण सगळ्यात मोठा त्रास पद भोगताने मधुकरराव कडूंना झाला. त्याचं कारण ते सरपंच सुद्धा होते आणि संघाचे कार्यकर्ता सुद्धा होते. त्यांच्यावर आता पुस्तकामध्ये चांगली नोंद आहे. पण याच वेळेस महादेवराव गुरव एक मोठं नाव आहे ज्यांच्यामुळे काटोलच्या तार बाजारामध्ये आंदोलन झाले. 5 आंदोलनकर्ते होते आणि 100-200 लोक त्या तेव्हाच्या कचेरीवर मोर्चा घेऊन गेले आणि पकडले तेव्हा 5च होते. आणि त्या 5 मध्ये 14 वर्षाचा मुलगा होता. आता ते वयोवृद्ध आहे, त्यांनी सांगितले आम्हाला काही गोष्टी. 14 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांनी सांगितलं का आम्हाला अशा जेलमध्ये नेऊन टाकला, अशी परिस्थिती होती की आम्हाला विचारणारे कोणी नव्हते, आमच्या घरचे कोणी भेटायला येऊ देत नव्हते. आणि मिसा एक असा ऍक्ट होता की तुम्हाला कोर्टात सुद्धा अपील करता येत नव्हती की आम्ही कशासाठी बंदी झालेला आहे, आम्हाला का बरं पकडलाय, आमचा का गुन्हा केला आहे. म्हणजे एवढा मोठा हा मिसाचा ऍक्ट होता. म्हणजे आमचे अधिकार सुद्धा आम्हाला विचारण्याची तिथे कुठं काहीच अपेक्षा सरकारकडे नव्हती. कृष्णभाई मोरील असतील, मोतीभाई असतील, डॉक्टर बोबडे कामठीचे त्यांच्या तुरुंगात असताना मृत्यू झाला. मग हे नुकसान भरपाई कोण देणार होतं? कोणी देणार नव्हतं आणि दिली नाही. आज आपल्याला माहित आहे धारा 370 हटली, राम मंदिर बनलं, काशीचा कॉरिडॉर झाला. 50 वर्ष झाले या गोष्टीला. म्हणून येणाऱ्या पिढीला ते भारतीय जनता पार्टी असो की संघ असो त्यांना सांगावं लागेल की हा इतिहास होता, हा ज्वाजल्याचा इतिहास होता. आणि असे कित्येक लोक त्या आणीबाणीमध्ये त्यांची आहुती गेली. 1 लाख काही लोकांची यादी फक्त सरकारकडे आहे. फक्त सरकारकडे 1 लाख काही लोकांची जे तुरुंगात मरण पावले. ज्यांची यादी नसेल असे कितीतरी असतील. आमच्या गावामध्ये महादेवराव हिंगणकर म्हणून स्वर्गवासी आहे, त्यांचा मुलगा ते सेंट्रल जेलला असताना मरण पावतो, घरी येता नाही आलं. आपल्याला आपल्या देशाचंही नाव, संरक्षण मंत्र्याचं नाव घेतलं. त्यांची आई मरण पावली तेव्हा त्यांनाही जाता आलं नाही. मला वाटतं राजू काका कदाचित तेव्हा एखाद्या वर्षाचे असतील, जेव्हा बाबा 7 महिन्याचे असतील. मग ज्या वेळेस ते 1 ते 2 वर्ष तुरुंगात राहिले तर अशा वेळेमध्ये घरची परिस्थिती कशी असेल. माझ्या बाबा मला कधी कधी फार गोष्टी सांगतात. या जेव्हा आम्ही आणीबाणीच्या बऱ्याच लोक गोष्टी सांगतात, तुम्ही काय आताचे पोरं सांगता म्हणता, आम्ही तेव्हाचा काळ पाहिलेला आहे. कधी कधी डोळ्यातून रडू येते. आमच्या गावावर गोटमार सुद्धा झाली होती. आमच्या घरी काही खायला कोणी विचारायला तयार नव्हतं. गावानं बहिष्कार टाकला होता. काँग्रेसचे लोक 3दा येऊन पाहत होते. पोलीस वारंवार चौकशी करत होते. पोलीस पाटील झोपू देत नव्हते. अशा सारख्या खूप गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून हे वाचण्याची गरज आहे, हे शिकण्याची गरज आहे. आणि जसं काकाजीनं सांगितलं की विजूभाऊनं, मी मुख्य वक्ता आजच्या कार्यक्रमाचा बिलकुल नाही आहे, पण मला ते तळमळ आहे. मी सुद्धा एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. आणीबाणीचा 80% भाग आहे त्या पुस्तकामध्ये. खरंच खूप मोठा इतिहास आहे. आणि गर्वाची एक गोष्ट आहे की लक्ष्मी गोविंदराव खडसे, माहुलीची एक स्त्री सुद्धा
या मिसाबंदीमध्ये बंद होते. आणि एवढं मोठं आपल्या तालुक्याचं वैभव आहे. आणि हे तालुक्याचं वैभव काय आहे? कारण की त्यांनी मिसाबंदीमध्ये सरकारचा विरोध केला. सरकारचा विरोध करण्यासाठी ताकद लागते आणि ते ताकद या पारशिवनी तालुक्यानं त्या 1975 मध्ये दाखवली होती. फक्त काटोल तालुका, पारशिवनी तालुका, कामठी तालुका आणि त्याच्यानंतर उमरेड तालुका आणि नागपूर महानगर एवढे शहर त्यावेळेस होते. हे नावं जरी कमी वाटत असले तरी हे नावं कमी नव्हते, खूप मोठी संख्या होती. आणि त्यानंतर हे बघा, ही घटना घडली 25 जून 1975 आणि 4 तारखेला 4 जुलैला परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांना नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर अटक केली. त्यानंतर जनसंघाच्या संपूर्ण कार्यकर्त्याला अटक करण्याची पूर्ण भारतभर धावपळ झाली. त्यानंतर सर्व जनसंघाच्या कार्यकर्त्यांसहित संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही अटक केली. आणि 4 डिसेंबर तारीख लक्षात घ्या, 3 डिसेंबर त्याच वर्षी 3 डिसेंबर 1975 दहेगाव जोशीमध्ये मधुकरराव कडू सहित अनेकांना अटक करण्यात आली. मधुकरराव कडूंना प्रथम अटक करण्याचं कारण म्हणजे असं होतं की सरपंचाला अटक म्हणजे गावाला अटक. सरपंच होते ते आणि त्यांच्यामुळे बऱ्याच लोकांना अटक करूनही घ्यावी लागली. आणि दुसऱ्या दिवशी 4 तारखेला, हे 3 तारखेची गोष्ट रविवार होता, आणि 4 तारखेला पारशिवनीच्या सोमवार बाजारामध्ये एकूण 9 लोकांना अटक केलेली आहे. त्या 9 लोकांमध्ये हनुमंतराव गुंडे आहेत, नयापूरचे ठेके बाबाजी आहेत, सालई मोकासेचे पांडुरंगजी आहेत, एक सालई माऊलीचे जनार्दनजी आहेत, आपल्या माहुलीचे मायाराम घोडमारे, भाऊराव दाडे आहेत, असे 5-7 नावं आहेत. हनुमंतराव वांडे नाव आहेत त्या, आणि लक्ष्मीबाई, असे 9 लोकांना अटक झालेली आहे. हे फक्त शासनाचा रेकॉर्ड सांगते. बादुले एक नाव आपल्या जवळपास आहे पुन्हा, ते कुठलं होतं मला अजून त्याचा इतिहास सापडला नाही. पण एवढं मोठं का, कुणासाठी, कशासाठी त्यांनी, त्या आपले हे सर्व आपले पूर्वज आहेत ज्यांची नावं घेतले. या सगळ्यांनी आपलं सर्वस्व तेव्हा पार्टीसाठी, पक्षासाठी, जनसंघासाठी अर्पण केलं. आणि त्याच्याचमुळे त्यांना, आता काही लोक आहेत, काही लोक नाही, त्यांना श्रद्धांजली देण्याचा जरी हा दिवस असला तरी जागरण करून, समोरच्या पिढीला जागरण करून देण्याचा हा दिवस आहे. कारण की जर समोरच्या पिढीला जर 1975ची आणीबाणी सांगितली नाही तर त्यांना आपण सांगूही शकणार नाही की फेक नॅरेटिव्ह कसे पसरतात आणि लोकसभेला लोक कसे बळी पडतात. हे सांगणं गरजेचं आहे. हे सांगणं यासाठी गरजेचं आहे की समोरच्या मुलांना कधीच कळणार नाही की राम मंदिराचा संघर्ष कसा झाला. समोरच्या मुलांना कधीच कळणार नाही की भारतीय जनता पार्टी एकसाथ एवढी मोठी कशी झाली. त्यासाठी हे सांगणं गरजेचं. आताच राजू काकांनी सांगितलं की मी 7 महिन्याचा होतो. प्रत्येक आई वडिलांना वाटते की माझा बाळ झाल्यानंतर मी त्याजवळ असायला पाहिजे. मी तुम्हाला महादेवराव हिंगणकरांचंही सांगितलं का त्यांचा मुलगा ते जेलमध्ये असताना मरण पावला. अशा बऱ्याच घटना गावातही घडल्या असतील, बाहेरही घडल्या असतील. बोबडे डॉक्टरांचं सांगितलं की MBBS डॉक्टर असताना तुरुंगात मरण पावले. घरच्यांना त्यांचं प्रेत मिळालं नाही मिळालं हा भाग दूरचा आहे. असे कित्येक आहे. तर या सगळ्यांना आजच्या दिवशी या नमन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी विजूभाऊचा आभार मानतो. पण हा दिवस जो आहे हा जागरणाचा दिवस आहे. आता रेखाताईनं मला बोलल्या की मला माहिती नाही किंवा गुगल केलं नाही. रेखाताई, हे गुगल करण्यासारखं नाही, त्या पुस्तकं वाचण्यासारखं आहे ज्या देवतारी सरांनी लिहिलेलं आहे. माझं पण पुस्तक काही दिवसांनी येणार आहे. या गोष्टी समाजात सांगण्यासारख्या आहे की आम्ही त्यांचेच आहोत की ज्यांच्यामुळे हा पक्ष वाढला, ज्यांच्यामुळे ही विचारधारा वाढली. शेवटीचं एक वाक्य बोलतो आणि थांबतो. 75 वर्ष काँग्रेसच्या गुलामीत राहणं ही आमची मजबुरी होती. कारण आम्हाला काही कळत नव्हतं. हुकुमशाही होती, मताधिकार होता. पण आज कळूनही जर आम्ही काँग्रेसमध्ये जर असेल तर आज आम्ही मानसिक गुलाम आहोत असं मला वाटते. एवढं बोलतो आणि वाणीला विराम देतो. भारत माता आपण आणीबाणीच्या काळात संघावर जो आघात झाला, संघाच्या लोकांना जो त्रास झाला त्याबद्दल आपण विस्तृत माहिती दिली. आणि या